म्हणून त्याने ही गोष्ट केली. तो सगळ्यात पहिली गोष्ट वधस्तंभावरती म्हणतो, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण मी पण करतोय, तू पण कर. यांचे पाप यांच्या विरुद्ध गणू नको, कारण हे काय करतात ते निर्बुद्ध आहेत, पण त्यांनी चुकले तरी क्षमा कर, कारण ख्रिस्ताला ठाऊक होतं की तो त्यावेळेला कोणत्या स्थितीत आहे. Jesus knew his condition, what state he is in. He was saying that God, the sin of these people should be forgiven. I will forgive them, you also forgive them. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतःला समजून घ्या, ज्या ख्रिस्त वधस्तंभी गेला तो पूर्ण मनुष्य म्हणून वधस्तंभी गेला. Understand one important thing, that when Jesus went on the cross, he was a complete man. तो पूर्ण दैवत्व, दैवी स्वभाव, दैवी गुण आणि देवाबरोबर असलेलं नातं सुद्धा बाजूला ठेवून वधस्तंभावरती गेला. Godly characteristic, godly behavior he kept aside, and that's when he went on the cross. म्हणून त्याने त्या ठिकाणात पहिलीच गोष्ट केली, क्षमा. That is the first thing that he did on the cross is for कारण forgiveness. त्याच्यावर अख्ख्या जगाचे पाप होते, त्याला सुद्धा पित्याकडनं क्षमेची गरज होती. म्हणून तो म्हणतो, जसे आम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करतो, अपराध स्वतःवर घेतले आहेत ते आपोआप मला काय होतील, क्षमा होतील. And as he said in the words that Father, forgive their trespasses as we forgive them, that you also forgive us. So the forgiveness from the Father was so very important. म्हणून आम्हाला ही गोष्ट लोकांच्या शुभवर्तमानात शिकवून ठेवलेली आहे. We have been taught over here in the Gospel of Luke, in the 17th verse, 3 आणि 4 वचनं 7 chapter 3 and 4. तिथे लिहिले, स्वतःकडे लक्ष द्या. And it says that pay attention to yourself. जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला तुम्ही धमकवा, त्याला चुका दाखवा. If your brother sins against you, rebuke him. आणि जर तो पश्चाताप करतो तर त्याला क्षमा करा. And if he repents, forgive him. काय करतो तर, What does he do? पश्चाताप करतो तर त्याला. So if he repents, then you forgive him. बर, आता माझा प्रश्न, पुढचा प्रश्न तुम्हाला थोडस आणखीन खोल घेऊन जातो. My next question to you, take you deeper. काय हे जे खाली उभे होते ज्यांच्यासाठी क्षमा मागितली जात होती, काय यांनी पश्चाताप केला का? And did these people who were standing around and watching him, did they ask for forgiveness? मग या वचनाच्या आधारावरती काय त्यांना क्षमा मिळणार आहे का? Now, according to this verse, will they be forgiven? ते म्हणाल, ख्रिस्ताना क्षमा केली तर क्षमा मिळाली पाहिजे. Now, if Jesus is asking for forgiveness to them, for them, they should be forgiven. काय पास्टर आम्हाला दोन्हीकडनं पकडतं, इकडून पण पकडतं, इकडून पण पकडतात. Pastor, you are catching us in a scissor, that you are catching us from this side and that side. आम्हाला जे शिक्षण दिलेलं आहे ते नवीन कराराचं शिक्षण आहे. The teaching given to us is of the New Testament. ज्यावेळेला मंडळीची सुरुवात झाली तिथून पुढे देवराज्याची सुरुवात झाली, तिथून पुढची शिक्षण आमच्याकडे आहेत. And we have the teachings from where the church started and the kingdom of God started. म्हणून वधस्तंभावरती जोपर्यंत ख्रिस्त होता आणि पुनरुत्थित होऊन तो बाहेर आला नाही, तोपर्यंत नवीन करार सुरू झाला नाही. And till the time Jesus was on the cross and he was not resurrected, till that time the New Testament had not started. जुना करार कधीपर्यंत सुरू होता? And till what time was the Old Testament was in effect? ख्रिस्त पुनरुत्थित झाला नाही, Till the moment Jesus was not resurrected. त्याच्या आधीपर्यंत काय चालू होतं? Till that time what was happening? का? तो म्हणाल का? कारण त्याचं हे आहे, You will ask कारण why? हा करार त्याच्या रक्ताने झालेला नवा करार होता. Because this covenant was supposed to happen in his own blood. जोपर्यंत त्याच्या शरीरातला प्रत्येक थेंब संपला नाही, कारण रक्तात जीव आहे, जीवन आहे, तो जोपर्यंत संपला नाही तोपर्यंत नवीन करार सुरू झाला. As there is life in the blood and this blood did not went out of his body, till that moment the New Testament did not start. त्याच्या आधी जे काही झालं, त्याच्या मरणापासून पुनरुत्थानापर्यंत 3 दिवस जे गेले, त्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही पाहाल ना, ख्रिस्ताने शिष्यांना एक फार महत्वाची गोष्ट सांगितली, कुठं जायचं नाही, गपचूप इथंच राहायचं यरूशलेमेत. And Jesus had specifically said that from the time he died till the time he was resurrected, he had told मंडळीची सुरुवात अजून झाली नव्हती. because the church was not yet started. मंडळीची सुरुवात कधी झाली? When did the church start? पेंटेकॉस्टच्या दिवशी, On the 50th day. 50 दिवसांनंतर सुरू झाली. After 50 days on the Pentecost. म्हणून आता इथं काय लिहिलंय पहा, मत्तयामध्ये देखील आम्ही पाहणार आहोत. We are going to see even in Matthew. मत्तय 18 मध्ये जर आम्ही गेलो, If you go to Matthew 18,
आणि 15 पासून ते 12 पर्यंतची 15 पासून ते 22 पर्यंतची वचनं हे तुम्ही निवांत घरी पण वाचा. Once you go home, you can read it. आता काय दिलं तिथे पहा. It says, तर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील तर जा आणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. moreover, if your brother sins against you, go and tell him his fault between you and him alone. जर त्याने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधू किंवा बहीण म्हणून परत मिळवले आहेस. If he hears you, you have gained your brother. ओके, आता ह्याचा अर्थ जर का तुमच्याबद्दल काहीतरी चुकलं, कोणीतरी चुकलं, This means that if somebody has faulted against you, तुमच्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी अपराध केला, somebody sinned against you, आम्ही काय करायला पाहिजे? what should we do? एकांतात त्या भावाला जाऊन समजून सांगणे की तू माझ्याबद्दल अमुक अमुक पद्धतीने चुकला आहेस. Go one to one with that brother and tell him that you have made a mistake against me. म्हणून मी ते कंसात बहीण पण लिहून आणले मुद्दाम. And that- बहीण चुकली तर तिला पण जाऊन सांगायचं, बहिणी तू माझ्या बाबतीमध्ये अशी चुकली आहेस. And if it is a sister, then you have to go to that sister and tell that sister against you you have made a mistake. कसं सांगायचं? How should you say it? मोठ्याने बोला, कसं सांगायचं? How should you say it? नक्की का? परत एकदा कसं सांगायचं? How should you say it? आजपर्यंत आम्ही किती वेळा एकांतात आपल्या भावा बहिणींना समजून सांगितलं, जरा आठवून सांगा. Now tell me how many times I have gone alone with my brothers and sisters and spoken to him. आम्ही डायरेक्ट दुसऱ्या स्टेपला पोहोचतो. And we go to the second step directly. काय? आम्ही पहिले दुसऱ्याच कुणाला तरी जाऊन सांगतो, तुला माहिती काय ह्याने माझ्याबद्दल काय केलं? We go to somebody else and talk about this brother and tell that what did he do? आता मला सांगा, आता तुमच्या विरुद्ध तुमच्या भावाने अपराध केला, पण आता तुम्ही काय करत आहात? Now if your brother has faulted against you, what are you doing? आता तुम्ही काय करत आहात? What are you doing? तुम्ही पण अपराध करत आहात. Even you are making a mistake. कारण जे देवाने आम्हाला जसं वागायला सांगितलं, जर आम्ही तसं वागलो नाही तर ते पाप आहे. Because if you are not behaving according to what God has told us, then we are making a आणि mistake. वचन सांगतं, जर त्याने तुझं ऐकलं नाही तर तुझ्या बरोबर काय कर, तर एकाला किंवा दोघांना तुझ्या बरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याच्याविषयी साक्ष द्यायला 2 किंवा 3 जण तेथे असतील. But if he will not hear, take with you 1 or 2 more, by the mouth of 2 or 3 witnesses every word will be established. है ना? पण जर तो मनुष्य त्या लोकांचेही ऐकणार नाही, But if the brother even doesn't listen to these people, तर मंडळी समोर ही गोष्ट मांड. then tell it to the church. जर तो मनुष्य मंडळीच्याही ऐकणार नाही तर But if he refuses even to hear the church, वचन सांगतो तो देवाचा नाही असे समजा, किंवा एखाद्या जकातदारासारखं त्याच्याशी वागा. let him be to you like a heathen and a tax collector. आम्ही काय करतो माहितीये का? Do you know what we do? आम्ही फर्स्ट सेकंड स्टेपच गायब करतो, डायरेक्ट थर्ड स्टेप, इथून पुढे हे तोंडच बघणार नाही. And we cancel out the first and the second step, and I will say that I will not even look at it to his face. आम्ही ह्या चुका करतो बरं का. We make these mistakes. म्हणून ख्रिस्ताने आमच्यासाठी कित्ता घातला, ज्यावेळेस त्याच्याकडं अख्ख्या जगाची पापं त्याच्यावर लादण्यात आली होती, त्याने सगळ्यात पहिली गोष्ट काय केली? इतरांना क्षमा केली. Jesus set a pattern when all the sins of the world was on him. The first thing that he did is forgiving तर them. काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्यांच्या विरुद्ध पाप केलं असेल किंवा आमच्या विरुद्ध ज्यांनी पाप केलं असेल त्यांच्याशी आम्ही सबमिट करायला तयार आहोत का? Now, are we ready today to forgive our sins today? आज जर आम्ही कोणाच्या बाबतीमध्ये चुकलो असो भावांना बहिणींनो, Now, if you have made a mistake against our brother मी and तुम्हाला sister, सांगतो, तुम्ही 1 मिलीमीटर सुद्धा कमी होणार नाही जर का तुम्ही क्षमा मागितली तर. if you ask for forgiveness, then you will not be shortened by even by a millimeter. एवढं सुद्धा तुम्ही कमी होणार नाही. You will not be reduced by a millimeter. मी तुम्हाला सांगतो काय होईल जास्तीत जास्त. What will happen to an extreme? काय होईल? What will happen? जास्तीत जास्त तुम्ही एखाद्याकडे जाऊन क्षमा मागितली तर काय होईल? If you go and ask for forgiveness to somebody, what will happen? काय होईल? What will happen? काय होईल? What will happen? काय होईल? नाही,
वचन सांगतं त्याने तुम्हाला क्षमा नाही केली तर ते तुमची क्षमा झालेली नाही. Meaning that if the other brother doesn't forgive you, then your sins will not be मग forgiven. आम्ही काय करावं? What should we do then? आता तुम्ही प्रभूकडे जावं. Now you should go to the Lord. प्रभू तू सांगितलं तसं मी केलं, Lord, whatever you have told me, I have done it. मी क्षमा मागितली, I have asked for forgiveness. परंतु आता त्याच्यावरती हा दंड आणू नकोस, कारण मला ठाऊक आहे तू पण त्याला क्षमा करणार नाहीस. And if I don't forgive him, you will also not forgive him. नाही, त्याने मला क्षमा केली नाही म्हणून मला क्षमा मिळणार नाही. Now, if he is not forgiving me, my sins will not be forgiven. तसंच Similarly, कारण मी क्षमा मागितली now if I have asked for forgiveness आणि त्याने मला क्षमा केली and नाही if he has not forgiven me, म्हणून त्याचे देखील अपराध तुझ्याकडनं क्षमा होणार नाही. even his sins will not be forgiven. म्हणून प्रभू आता मी मध्यस्थी करतो Lord, now I am mediating for him. आणि मग तिथून पुढे आम्ही हा जो फॉर्म्युला आहे हे सूत्र वापरायचं. आपल्यावर अजून 2 भावांना घ्यायचं आणि जाऊन क्षमा मागायची. Then we have to use this formula, take 2 brothers with us, go and ask for forgiveness. त्याने जर क्षमा केली तर तुम्ही त्याला जिंकलं. If he forgives you, then you have won him. आता क्षमा नाही केली, If he doesn't forgive you, मग तिसरा ऑप्शन आहे the तुमच्याकडे. third option is काय? what? मंडळी समोर क्षमा मागा. Ask forgiveness to the brother in front of the church. क्षमा केली, If he forgives you, त्याने तुमच्या भावाला मिळवलं. then you have won your brother. क्षमा नाही केली, If you have not won your brother, आता देवाला मार्ग द्या. now आता तू बघून घे. then ask God that God you कारण intervene. तुम्ही चुकला नाही, Because you have not made a तुम्ही mistake. वचनातल्या गोष्टी पाळल्या You followed the word. आणि तुम्ही त्यासाठी मध्यस्थी सुद्धा केली You became a mediator for him. आणि म्हणून आमच्यासाठी परमेश्वराची कृपा वाहू लागते. And that is why the grace of God starts flowing for us. मग ना आमचे शिष्य फार हुशार होते. Then the disciples were so smart. प्रभू किती वेळा क्षमा करायची? Lord, how many times should I forgive? है ना, पेत्र होता, आठवतो तुम्हाला? It was Peter. है ना, 21व्या वचनात लिहिलंय, नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारलं, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? Then Peter came to him and said, Lord, how often shall my brother sin against me? तो काय मी त्याला 7 वेळा करावी का? Should we forgive him 7 times? फक्त 7च वेळा नाही, तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा देखील अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा. Jesus said to him, I do not say to you up to 7 times, but up to 70 times 7. That is 77. 77 times. मी गुणाकार करून दिलं. 77 वेळा जरी एका दिवसात एका भावाने तुमच्या विरुद्ध काहीतरी केलं तरी त्याला क्षमा करणं गरजेचं आहे. तर सिक्रेट सांगा का क्षमा करायची? Why should we forgive the brother for 77 times? What is the secret? कारण आमच्या अपराधांची पण क्षमा मिळाली पाहिजे. Because even our sins should be forgiven. आणि मगाशी ब्रदर शैलेश एक गोष्ट बोलले, आमच्यातलं कोणी धार्मिक आहे का, खूप नीतिमान आहे का? कोणी सुद्धा नाही. And Brother Shailesh was some time ago, he was saying that is there somebody righteous among us? आणि आम्हाला हे समजलं पाहिजे की आम्हाला देखील क्षमेची गरज आहे. Even we should understand that I should be forgiven. आणि क्षमा कधी मिळते? When would you be forgiven? जेव्हा आम्ही इतरांना क्षमा करतो. When we forgive others. भावांनो बहिणींनो, ही जर का तुम्हाला गोष्ट समजली असेल तर आज आम्हाला आमच्या नात्यांमध्ये झाकून राहण्याची गरज आहे. Brothers and sisters, if you have understood this, today it is a time that we should look into our आम्ही relationships. अजूनही आमच्या हृदयात कोणाबद्दल काय घेऊन चाललोय का? Are we carrying some burden against our काय brothers? आम्ही कोणाला अजून क्षमा केलेली Have I नाही not का? forgiven someone? बरं, क्षमा केल्यावरती काय होतं? Then what happens when I forgive? आमच्या त्या व्यक्तीबरोबरच्या वागण्यात बदल झाला पाहिजे. नाही, मी तुला क्षमा करतो पण तुझ्याशी बोलणार नाही. I will forgive you, but I will not talk to you. त्याला क्षमा म्हणत नाहीत. This is not called forgiveness. म्हणून प्रभू काय म्हणतो माहिती, मी कसं तुम्हाला क्षमा करतो माहितीये? Jesus said, you know, how do I forgive you know? तुमची पाप लाखेसारखी लाल असली तरी मी ती बर्फासारखी शुभ्र अशी पाहतो. Jesus said, even your sins are like red as scarlet, I will look at him as whiter than snow. म्हणजे जर का तो सगळं पुसून टाकायला तयार आहे तर आम्ही कसं असावं? Meaning that if he is ready to wipe it all away, then how should we be? आम्ही सुद्धा ती पाटी पुसून टाकावी. स्टार्ट अगेन. We should also be like the people that wipe the slate clean and start again. पुन्हा सुरुवात करा. Let's start again. पासून हा सारखं सारखंच करतो. Pastor, he sins again and again. तू पण सारखं सारखं कर. You also do it again and again. 7च्या 70 वेळा कर. And forgive him 70 times कारण 7. आम्ही हे विसरू नये की आम्हाला सुद्धा क्षमेची गरज आहे. Because we should not forget that even we should be forgiven. म्हणून क्षमा असं शस्त्र आहे जे तुम्हाला प्रोटेक्टेड ठेवतं. Forgiveness is like a weapon which will keep you protected.
कायम तुम्हाला देवाच्या दयेमध्ये राखून ठेवेल. It will keep yourself in the grace of God always. कारण जसं तुम्ही इतरांची क्षमा कराल तसं तुमच्या अपराधांची क्षमा केली जाईल. The way you forgive people, your sins will be आणि forgiven. म्हणून ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झाला When Jesus rose up from the dead, त्याच्यावर एक सुद्धा डाग सापडला नाही, कारण त्याने त्यांना क्षमा केली. there was no fault that was found in him because he had forgiven the people. परमेश्वर देव बाप करू ही सर्व वचनं तुमच्यासाठी आशीर्वाद May God do and bless all these verses. डोळे बंद करू. Let's all close our eyes and pray. देव परमेश्वरा, आज आम्ही इतरांना क्षमा करण्यासाठी तयार आहोत. Lord, today we are ready to forgive people. आज आम्हाला असे लोक दाखव की ज्यांना आम्ही क्षमा करण्याची गरज आहे, Lord, show us the people that we should forgive जे them. आमच्या विरुद्ध वागले आहेत, They have faulted against आमच्या us. विरुद्ध चुकले आहेत. They went against us, Lord. हो, त्यांना क्षमा करण्याचं अंतःकरण आमच्यात दे. Lord, give us the heart to forgive them. आम्ही आमच्या शत्रूंना क्षमा करतो, Lord, we forgive our आमच्या enemies. विरोधकांना क्षमा करतो, We forgive our oppressors. आमच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना क्षमा We करतो, forgive the ones who talk behind us. कारस्थान करणाऱ्यांना क्षमा करतो, We forgive the ones who ज्यांनी set plots सापळे against us. रचले त्यांना आम्ही क्षमा करतो. We forgive the ones who made traps for us. आम्ही पडावं म्हणून खड्डे खोदले, आम्ही त्यांना क्षमा The करतो. people who dug in for us, we ज्यांनी forgive आम्हाला them. अपशब्द बोलले, आम्ही त्यांना क्षमा The करतो. people who use bad words against us, we forgive them. कारण आम्हाला ठाऊक आहे Because we know, Lord. की आम्हाला सुद्धा क्षमेची गरज आहे. Because we also need to be forgiven. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. येशूच्या नावात In Jesus' name. आमेन. Amen.